अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटर सायबर पोलीस ठाण्याकडून उद्ध्वस्त. दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी सायबर पोलीस ठाण्याला गोपनीय लेखी तक्रार प्राप्त झाली होती की अश्विन नगर नाशिक या परिसरामध्ये परदेशी नागरिकांना इंटरनेटद्वारे बनावट संदेश पाठवून त्यांचे संगणकामध्ये बिघाड करून तो दुरुस्ती करण्याच्या नावाखाली $200 ते $2000 वसूल करण्यासाठी कॉल सेंटर सुरू आहे. सदर मिळालेल्या माहितीनुसार सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी प्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषण करून जागा निश्चित करण्यात आली. अत्यंत गोपनीयरित्या दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री प्लॉट नंबर 66 जानकी बंगला भूमी अपार्टमेंट अश्विन नगर नाशिक येथे 2 लायक पंचासह जाऊन पाहणी करण्यात आली. पाहणी केली असता 5 पुरुष व 1 महिला 12 लॅपटॉप सर्व्हर व 13 मोबाईलसह कॉल सेंटर चालविताना दिसून आले. त्यांचे कामकाज समजावून घेतल्यानंतर ते अमेरिकन नागरिकांना त्यांचे संगणकावर मायक्रोसॉफ्ट व ॲपल या कंपनीकडून आलेले असे भासणारे संगणकामध्ये बिघाड झाल्याचे अथवा गंभीर व्हायरस आक्रमण झाल्याचे नोटिफिकेशन पाठवित होते व त्यामध्ये त्यांना या फोन 1844 84 49 736 या फोन क्रमांकावर फोन करण्याचे सांगत कॉल सेंटरमधून संगणकामधील बिघाड दूर करण्याकरिता कमीत कमी $200 ते $2000 गिफ्ट व्हाउचर्स जवळच्या दुकानातून खरेदी करण्यास व त्या व्हाउचरवरील क्रमांक कळविण्यास VIP कॉलवरून सांगत होते. अशा प्रकारे त्यांनी डिसेंबर 2023 ते आजपर्यंत सुमारे 100-150 अमेरिकन नागरिकांची अंदाजे $2.40 हजार डॉलरची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. सर्व लॅपटॉप मोबाईल सर्व्हर व रोख रक्कम ₹47,600 इत्यादींची नोंद घेऊन पंचनामा करण्यात आला. तेथे काम करणाऱ्या सर्व इसमांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याला आणण्यात आले. सदर गुन्ह्यामध्ये खालील नमूद आरोपितांना दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी 1:48 दरम्यान अटक करण्यात आली आहे. प्रणय अनिरुद्ध जयस्वाल वय 30 वर्ष, साहिल खोकोन शेख वय 24 वर्ष, मुकेश गजानन पलांडे वय 40 वर्ष, आशिष प्रभाकर ससाणे वय 28 वर्ष, चांद शिवदयाल बर्नवाल वय 27 वर्ष, सादिक अहमद खान वय 24 वर्ष, समीक्षा शंकर सोनावले वय 24 वर्ष. सदर गुन्ह्यामध्ये इसम नामे पाहिजे आरोपी बिपिन साहू व रॉन उर्फ शादाब हे पाहिजे आरोपी असून ते सदर गुन्ह्यातील फसवणूक झालेल्या रकमेचे व्यवस्थापन करीत होते. तसेच त्यांच्याकडे असलेली तांत्रिक पथक हे अमेरिकेतील नागरिकांची वर नमूद केल्याप्रमाणे फसवणूक करीत होते. अमेरिकन नागरिकांना मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल ह्या कंपनीकडून मेसेज आल्याचे भासून त्यांच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यामध्ये फसवणूक केल्याचं या ठिकाणी एक टोळी सायबर पोलीस स्टेशन नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. यामध्ये 7 आरोपी असून त्यांनी जवळपास गेल्या 2 वर्षात $2,40,000 फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. सदर प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास चालू आहे. कम्प्युटरवर मेसेज पाठवायचे, कम्प्युटरवर मेसेज करायचे, ईमेल करायचे किंवा नोटिफिकेशन जायचे त्यांना की त्यामध्ये ते व्हायरस टाकून तो त्यांचा कम्प्युटर बंद केला जायचा आणि त्यातून मग त्यांना नंतर नोटिफिकेशन जायचे आणि त्यावरून त्यांना लक्षात यायचं की आपला हा खरंच बिघाड झालेला आहे आणि कंपनी आपल्याला खरोखरच आपल्याला दुरुस्त करून देणार आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.